दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात एसपीजी म्हणजे जिमखान्याचं नव्याने उद्घाटन झालेलं आहे। या इमारतीचं जुन्या वास्तूचं नव्याने रूपांतर करून नवीन वास्तूचं आज उद्घाटन झालेलं आहे। भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे। माझ्यासोबत रमणिक सर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत। सर, काय सांगाल, किती मोठा हा आनंदाचा क्षण आहे, नव्याने आपण ही वास्तू पाहतो? आज नवरात्राचा पहिला दिवस आहे। आजचा दिवस एकदम आमच्यासाठी इम्पॉर्टंट होता। 18 महिने इकडे काम चालू होतं, खूप अडचणी आल्या। सगळ्या अडचणी इथे जो गणपती बाप्पा बसवलाय यांनी आमची पार पाडली। चांगल्याप्रमाणे वास्तू बनवायचं। लोकांना आम्ही काय देणार आहे, स्पोर्ट्स साठी काय काय करणार आहे, सेपरेट एक डिपार्टमेंट बनवलंय आम्ही स्पोर्ट्स साठी। चेंजिंग रूम केले 2, जिथे कुठेच शिवाजी पार्क मध्ये चेंजिंग रूम नाही, ते आम्ही 2 युनिव्हर्सल सगळ्यांना आम्ही चेंजिंग रूम देणार आहेत। कुठल्याही लेडीजच्या मॅचेस असणार हे चेंजिंग 2 यूज करू शकतात, आमचा वॉशरूम यूज करू शकतात। आम्ही कोणाला थांबणार? आम्ही जर हा वास्तू केलाय क्रिकेटसाठी केलाय, महत्व क्रिकेटला द्यायचं आहे आम्हाला। कारण शिवाजी पार्क जिंकण्याने 25-27 क्रिकेटर दिलेत भारताला, तर तेच आम्हाला ते पुढे आमच्या मॅनेजिंग कमिटी ट्रस्टीला हाच आमचा अध्यक्ष हाच आम्हाला उद्देश आहे की आम्ही कधी पुढे जाऊ आणि थोडं मॉडर्नाइज कसं करायचं, लोकांचं पर्यंत कसं पोहोचायचं, मॉडर्न कसं करायचं। टॉयलेट आमचे बरोबर नव्हते, वास्तूच एकदम प्रॉब्लेमॅटिक होता। डिझाईन चांगलं केलं आमचे इथे सुनील सडेकर साहेबांनी आम्हाला मदत केली, राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला खूप मदत केली। प्रत्येक वेळा ते येऊन बसायचे, ते हा कलर गेला तो हा कलर लावा, हे केलं। छोट्या गोष्टीवर त्यांचं लक्ष होतं आणि अप्रतिम सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केले। महानगरपालिकेने, सगळ्यांनी, हेरिटेजनी, सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केलं, म्हणून तुम्हाला 18 महिन्यात ही वास्तू दिसते। नाहीतर सगळीकडे तुम्ही बघत असाल मुंबईमध्ये कुठे काय बरोबर नाही आहे। आणि हे आम्ही ऑफिशियली केलेलं आहे, सगळं कुठलंही अनऑफिशियल हे नाही केलेलं आहे। क्लब सगळं वाटलं पाहिजे आणि लोकांनी जे आमच्याकडे अपेक्षेने आम्हाला मतं देतात, आमचे मेंबर आहेत, आमचे मेंबर म्हणजे सभासद आमचे फॅमिली सारखे आहेत, त्यांनी एक मॉडर्न ह्याच्यामध्ये उपयोग करून चालू आहे। पुन्हा एकदा मी तुमच्याकडे, आपल्यासोबत आर्किटेक्चर आहेत ज्यांनी या वास्तूचं बांधकाम केलेलं आहे, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। साधारणतः आपण पाहतोय आपल्यासोबत आर्किटेक्चर, त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत। खरं तर ही वास्तू आता यापुढे ज्या वेळेला आपण छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातून जाणार त्यावेळेला ही वास्तू पाहायला मिळणार। एक खास सुद्धा या वास्तूमध्ये ते आपण त्यांच्याशी बातचीत करताना जाणून घेणार आहोत। सर, तुमचं नाव? सडेकर, सुनील सडेकर। सर, काय सांगाल, हे वास्तूचं आर्किटेक्चर तुम्ही केलेलं आहे, काय सांगाल? काय सांगू, आता हा जुना क्लब आहे, 116 वर्षाचा, 119 वर्षाचा, काय 16 वर्षाचा। तर तो इतिहास आहे। त्या जिमखान्याचे एक मेंबर नामवंत टेस्ट खेळाडू झालेले आहेत, देशातले आंतरराष्ट्रीय लेवलवर खेळलेले आहेत। तर आम्ही प्रयत्न केलाय की त्याचा लुक तो जुना ब्रिटिश स्टाईल आणि हे अशी पेंटिंग लावली आहेत जुनी शिवाजी पार्क येणार आहे। या आर्किटेक्चरचं तुम्ही ज्या वेळेला बांधकाम करताना पाहिलं, विशेष काय काय तुम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे, काय सांगाल? विशेष बघा, जागा जी होती त्याच्यातच बांधायचं होतं। म्हणजे जुना क्लब पण 6000 फुटाचा होता, तो आता पण 6000 फुटच आहे। फक्त एक आम्हाला लिफ्ट लावायला परवानगी एक्स्ट्रा मिळालेली आहे। सिनियर सिटीजन किंवा फिजिकली चॅलेंज लोकांसाठी ती सुविधा केलेली आहे। खास करून आता महिला क्रिकेटमध्ये खेळतात, त्यामुळे महिला क्रिकेटसाठी पण कन्सिडर करून त्यांना चेंजिंग रूम वगैरे केलेले आहेत। आणि बाकी आधीचे सगळे बिलियर्ड्स, टेबल टेनिस, जिम्नॅशियम, टेनिस तर आहेच, क्रिकेट तर त्यांचं मेन आहे, हे सगळे ठेवलेलेच आहेत। आणि मग आतमध्ये आम्ही फोटोज लावून काय काय प्रयत्न केले, जुन्या आठवणी आणायचा। जुना जिमखानाचा फोटो आहे, जुना शिवाजी पार्क मैदानाचा फोटो आहे, 1930 मधला हा फोटो आहे। जवळ जाऊन मला जाणून घ्यायला आवडेल की हा फोटो कधी सालचा आहे, या फोटो मध्ये काय काय आहे, काय सांगा? हा 1930 सालातला तुम्हाला बघून कळते। 2 किंवा 3 मजली फक्त इमारती आहेत, आता सारख्या उंच बिल्डिंग नाही। आणि हा शिवाजी पार्क जिमखाना आहे आणि हे त्याचं टेनिस कोर्ट आहे। आणि हा जिमखाना ते वेस्टर्न रेल्वे आहे, ती सेंट्रल रेल्वे आहे आणि हे सगळा एरियल व्ह्यू आहे, समुद्रावरनं काढला आहे। ही दादर चौपाटी आहे, त्यामुळे तुम्हाला तो MGMO स्विमिंग पूल दिसतोय। तर हे सगळं 30-32 मधला हा फोटो आहे। साधारणतः या
वास्तूसाठी तुम्ही जो रंग निवडलेला आहे त्याची सर्वाधिक चर्चा होत आहे. विम्बल्डनच्या धर्तीवरती हा रंग पाहायला मिळत आहे. काय सांगाल एकंदरीत? बरोबर आहे. विम्बल्डन ग्रीन असाच कलर बाहेरून घेतलाय. या कलर स्कीम बद्दल बोलायचं झालं तर राजसाहेब ठाकरे यांचा त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट होती आणि त्यांनी मला हे सुचवलं की का नाही आपण विम्बल्डन ग्रीन मध्ये केला तर काय होईल, जरा उठून दिसेल, त्याला परत ओल्ड लुक आणि तो टिपिकल ब्रिटिश आर्किटेक्चरचा फील येईल. बऱ्याच काही गोष्टी आम्ही मग करतोय आता, ते पिकेट फेन्सिंग वगैरे, म्हणजे त्यांनी तो असा इंग्लिश लुक त्याला बाहेरून मिळेल. नंतर हा कॉरिडॉर केलाय आम्ही. या कॉरिडॉर मध्ये काय काय असणार आहे, काय सांगाल एकंदरीत? ऍक्च्युली का फार मोठा कॉरिडॉर नाहीये, पण जो का आहे त्याच्यात या वॉलवर सगळे आंतरराष्ट्रीय टेस्ट प्लेयर्स, या जिमखान्याचे मेंबर्स, म्हणजे जुन्या काळचे विजय मांजरेकर, रमाकांत देसाई, आणि ही नावं काही लोकांना माहिती नसतील आजच्या पिढीला, पण ते असे 27 क्रिकेटर टेस्ट खेळलेले आहेत. त्यांचं हे आणि सुंदरपैकी आम्ही त्याला वॉल्टेड सिलिंग करून, त्याला वॉल्टेड सिलिंग म्हणतात, त्यांनी तो ओल्ड लुक आलेला आहे. फ्लोरिंग मध्ये ते इनले वर्क करून तो जुना फील दिलेला आहे. ऍट द सेम टाइम आम्ही काय केलं, खाली असं हे लावून मेंटेनन्सला इझी होण्यासारखं काय काय केलेलं आहे. आणि हा रंग, हा शिवाजी पार्क जिमखाना आहे जुना, हा बरेच वर्ष जुना आहे. इथे हे सगळे जे फोटो आहेत मोस्टली क्रिकेटचे आहेत, पण हे सगळे टेस्ट खेळलेले प्लेयर्स आहेत इथे. तुम्ही बघालच इथे तुम्हाला काय काय नावं, विजय मांजरेकर, वाडेकर, सुभाष गुप्ते, रमाकांत देसाई, तिथे पद्माकर शिवलकर, आणि आताची नवी पिढी शार्दूल ठाकूर, अजित आगरकर, श्रेयस अय्यर, हे नवीन पिढी आता खेळता येते. मध्ये संदीप पाटील आहे, आणि हे गोटस्कर अंपायर, प्रवीण आमरे जे क्लबचे प्रेसिडेंट आहेत ते पण टेस्ट खेळले, गावस्करी खेळलेला आहे. तर हे असे सगळे मोठी लोक आहेत, जवळजवळ 27 लोक आहेत जी टेस्ट खेळलेली आहेत. इथे एक संदीप पाटील यांनी कॅरिक्रेचर 1983 वर्ल्ड कप टीम आहे ही, त्याचे कॅरिक्रेचर आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या ऑटोग्राफ्स आहेत, आणि एक बॅट आहे. हे संदीप पाटील यांनी प्रेझेंट केलं, कारण तेही जिमखान्याचे मेंबर आहेत. म्हणजे या जिमखान्यामध्ये आलं तर केवळ जिमखाना राहिलेला नाही, आता इथे आलं तर तुम्हाला नक्कीच भारताची आठवण होईल. ज्या वेळेला 83चा वर्ल्ड कप भारताने जिंकला होता, तेव्हापासूनची आतापर्यंत कशा प्रकारे भारताची सफर राहिलेली आहे, सगळी सफर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. प्रत्येक खेळाडू पाहायला मिळत आहे. वरच्या मजल्यावरती दुहेरी मजला ज्या वेळेला चढायला जातो त्यावेळेला सुद्धा अशाच प्रकारचे फोटोज आहेत. ज्या प्रकारे परदेशातील असतील, इतर टीम असतील, त्यांचे सुद्धा महत्वपूर्ण जे खेळाडू आहेत त्यांचे सुद्धा फोटो लावण्यात आले. सगळे जिन्यामध्ये जर का तुम्ही बघितलं असेल तर जिन्यामध्ये 65 फोटो लावलेले आहेत, आणि ते फक्त क्रिकेटर नाही आहेत, क्रिकेटर आहेत, टेनिसपटू आहेत, बॉक्सर्स आहेत, ऍथलेटिक्स मधले आहेत, टेनिस प्लेयर आहेत, आणि सगळे लेजेंड आहेत, म्हणजे नॅशनल लेवलचे पण आणि इंटरनॅशनल, म्हणजे डॉन ब्रॅडमन वगैरे पासून सगळे आहेत. या ठिकाणी प्लेयर्स गॅलरी पाहायला मिळत आहे. काही विशेष आहे का? हो, या प्लेयर्स गॅलरीमध्ये काय आहे, जागा फार जास्ती नसेल, पण इथे आता मॉडर्न क्रिकेटमध्ये ना पूर्वीसारखी छोटी किटबॅग नसते. बरोबर. आता प्रत्येक जण विराट कोहली सारखी मोठी किटबॅग घेऊन येतो. त्यामुळे तुम्ही एक एक लॉकरचं साईज बघितलं तर हे एवढं आहे, आणि हे अशा 27 का 28 लॉकर आहेत. म्हणजे यंग इथे अकॅडमी चालते क्रिकेटची, त्याच्यात त्यांना हे स्टोअर करायला. आणि वैशिष्ट्य असं आहे आता जिमखान्याचं की इथे लेडीज क्रिकेट पण खेळलं जातं आजकाल, कारण तेही वाढलेलं आहे. त्यामुळे इथे चेंजिंग रूम दिले आहेत त्यांच्या, आणि मागच्या बाजूला, ह्या लॉकर्सच्या मागच्या बाजूला दोन्ही जेंट्स आणखीन लेडीज टॉयलेट्स आहेत विथ शॉवर वगैरे सगळं, म्हणजे फुल फ्लेज ड्रेसिंग रूम आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही ही जी बाहेरची जागा केलेली आहे ही
क्रिकेटचे दोन्ही टीम्स आणखीन त्यांचा सपोर्ट स्टाफ यांना बसायला वगैरे जागा केली आहे. इतर वेळेला मॅच नसताना मेंबर्स त्याचा उपभोग घेऊ शकतात. ग्राउंड फेसिंग आहे. नंतर एक आम्ही घड्याळ लावलेलं आहे आता बाहेर, जे आता पावसामुळे तुम्हाला दिसणार नाही, पण मोठं 5 फूट बाय 5 फुटाचं घड्याळ आहे, जे त्या बाजूला उद्यान गणेश देवळापासून तुम्हाला बघता येतं. तर अख्ख्या शिवाजी पार्कला वेळ किती झाली ते कळू शकतात. म्हणजे आता तसं पाहायला गेलं तर आर्किटेक्चर मध्ये कोणत्याही प्रकारची कमी नाहीये. पुरेपूर सुविधा, पूर्णपणे एखादा जर व्यक्ती आला तो स्पोर्ट्समन म्हणूनच बाहेर पडला पाहिजे अशा प्रकारचं. कोणी ह्या वास्तूमध्ये शिरल्यावर त्याला हे रेस्टॉरंट किंवा काही नुसतं क्लब वाटलं नाही पाहिजे, हा स्पोर्ट्स जिमखाना वाटला पाहिजे. आता इथे आम्ही सगळे क्रिकेट खेळलेले लोक, रणजी मध्ये खेळलेले शिवाजी पार्कचे मेंबर्स आहेत, त्यांची नावं लावली आहेत. ही 17 आतापर्यंत आहेत लोक. तर हे सगळे मुंबईला रिप्रेझेंट केलेले आहेत किंवा रणजी मध्ये पार्टिसिपेट केलेले आहेत. नक्कीच हे जे चेंजिंग रूम पाहायला मिळतात, हे चेंजिंग रूम आता सर्वांसाठी असणार आहे की क्लब मेंबर्स आणि क्लब मध्ये जे एंटर असणार त्यांच्यासाठी? हा, क्लब मेंबर्स साठी काही म्हणजे क्रिकेट मोस्टली इट विल बी फॉर क्रिकेट. साधारणतः ज्या ठिकाणी आपण होतो प्लेयर्स गॅलरी इथे पाहू शकतात. ही प्लेयर्स गॅलरी आपण होतो आणि यानंतरच आता आपण पुढे जाणार आहोत. ते म्हणजे पुढे जसं इथे आपण पाहतो या ठिकाणी जसे ड्रॉइंग्स आहेत, तिकडे फोटो सुद्धा आपण पाहिले. हळूहळू आपण पुढे जाणार आहोत. जनरल मॅनेजर जे आहेत, ती जी सध्या तुम्ही पाहता ती बॅट आहे, ती बॅट पाहायला मिळत आहे. चॅम्पियन्स वर्ल्ड कप 1983 चा वर्ल्ड कप ज्यावेळेला जिंकला होता त्यावेळेला सर्वांची सही असलेला, प्रत्येक खेळाडूची सही असलेला ही बॅट आहे. साधारणतः हे चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या आपण इथे पाहायला गेलं तर ही जनरल मॅनेजर साठीची ही असलेली आपल्याला कॅबिन पाहायला मिळत आहे. जनरल मॅनेजर आणि हे ऑफिस आहे, जे ऑफिस साधारणतः एसपीजी जिमखानाचं हे ऑफिस असणार आहे. मुळामध्ये साधारणतः पाहायला गेलं तर या ठिकाणी एक छोटेखानी रेस्टॉरंट सुद्धा पाहायला मिळत आहे. इथे पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी छोटेखानी रेस्टॉरंट आहे आणि त्या रेस्टॉरंट मध्ये आठवणीतला शिवाजी पार्क जिमखाना असा सुद्धा लावण्यात आलेला आहे. ते सुद्धा आपण पाहत आहोत या ठिकाणी. दरम्यान पाहायला गेलं तर साधारणतः एक रेस्टॉरंट आणि संपूर्णपणे जिमखाना, मुळात प्रयत्नच हा राहणार आहे या ठिकाणी की कोणत्याही प्रकारे इथे जो जिमखाना आहे हा केवळ रेस्टॉरंट नसलं पाहिजे, तर जिमखान्यासारखं त्याला स्वरूप असलं पाहिजे. स्पोर्ट्समन जो इथे येतो तो स्पोर्ट्समन म्हणूनच डेव्हलप झाला पाहिजे, या सगळ्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पुढे जाणार होतो आपण. पुढे जसं आपण जातो जसं आपण पुढे जातो तसं आपल्याला इथे साधारणतः काय काय कशा प्रकारे बांधकामात त्याची माहिती मिळते. आपण इथे पाहू शकतो टेरेस बँक्वेट आहे, टेरेस कॅफे आहे, कार्ड रूम आहे, टेबल टेनिस आहे, बिलियर्ड आहे, ऑफिस आहे आणि एलिव्हेटर आहे. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर नव्याने बांधकाम करण्यात आलेलं आहे, ते म्हणजे एलिव्हेटरचं बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे आपण पाहू शकतो या ठिकाणी हे लिफ्ट आपल्याला जे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या लिफ्टचं हे बांधकाम सध्या आपण पाहतो आणि ही लिफ्ट ग्राउंड फ्लोअर पासून वरच्या मजल्यावरती जाणार आहे. त्यामुळे जे ज्येष्ठ मेंबर्स आहेत, जे ज्येष्ठ सदस्य आहेत या जिमखान्यातील, त्यांना निश्चितच या लिफ्टचा वापर होणार आहे. आता ग्राउंड फ्लोअर पाहिला, आर्किटेक्चर त्यांनी आपल्याला स्वतःहून माहिती दिली आहे की नेमकं कशा प्रकारे बांधकाम करण्यात आलेलं आहे. मुळामध्ये टेस्ट कॉरिडॉर आपल्याला पाहायला मिळाला. आपण त्याला म्हणूया टेस्ट कॉरिडॉर, कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टेस्ट क्रिकेट जे खेळलेले आहेत त्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. आता वरती जाणार आहोत, तिकडे आपल्याला प्रत्येक खेळाडूचा फोटो पाहायला मिळणार आहे. मुळामध्ये आता आपण आहोत मुंबईमध्ये आहोत, मुळामध्ये आपण आहोत आता महाराष्ट्रामध्ये आहोत आणि भारतीय संघातील खेळाडूंचे फोटो सुद्धा आहेत. सोबतच परदेशातील म्हणजे इतर संघ जे आहेत त्यांचे सुद्धा महत्वाचे जे खेळाडू आहेत त्यांचे सुद्धा फोटो आहेत. तर ते सुद्धा आपण आता पुढे जाऊन पाहणार आहोत. जसं आपण पुढे जातो, जसं आपण पायऱ्या चढतो, या जिमखान्यामध्ये एंटर केल्यानंतर जसं आपण पायऱ्या चढतो, पहिलाच आपल्याला फोटो पाहायला मिळतो तो म्हणजे डॉन ब्रॅडम. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर मॅक्सवेल मार्शलचा फोटो आहे, कपिल देव यांचा फोटो आहे, भारताचे माजी कर्णधार त्यांचा फोटो सुद्धा आहे. यानंतर सचिन तेंडुलकर भारतरत्न आणि मास्टर सचिन तेंडुलकर यांचा फोटो आहे. यासोबतच सुनील गावस्कर असतील, शेन वॉर्न असतील, दिलीप वेंगसरकर यांचा सुद्धा फोटो आहे. मुळामध्ये ज्यांनी म्हणजे आपण पाहायला गेलं तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असं ज्यावेळेला सामना पाहायला मिळायचा त्या समोरच्या टीमचं नेमकी रणनीती काय असणार, त्याच्यामध्ये कॅप्टन्सी म्हणून प्रसिद्ध असलेला रिकी पॉन्टिंग यांचा सुद्धा फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि रिचर्ड हॅडल यांचा सुद्धा फोटो आपल्याला हॅडली यांचा सुद्धा फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे.
यानंतर इंग्लंडचे क्रिकेटपटू जोअ रूट यांचा सुद्धा फोटो आहे. यासोबतच मिस्ली हॉल यांचा सुद्धा फोटो आहे. ब्रायन लारा, निश्चितच भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांचा जेव्हा सामना असायचा त्यावेळेला टेस्ट क्रिकेटमध्ये निश्चितच ज्या खेळाडूची सर्वाधिक चर्चा व्हायची ते म्हणजे ब्रायन लारा, त्यांचा सुद्धा फोटो आहे. नवे क्रिकेटपटू ज्यांनी आताच निवृत्ती सुद्धा घेतलेली आहे असे काही क्रिकेटपटू त्यांचे सुद्धा फोटो आहेत. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याचा सुद्धा फोटो आहे. यासोबतच अनिल कुंबळे असतील, त्यानंतर हॉलकॉट असतील, विवान रिचर्डसन असतील. मुळामध्ये ज्या वेळेला आपण नव्याने 83 हा चित्रपट पाहतो, ज्या वेळेला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं पहिल्यांदा टेस्ट क्रिकेट जिंकलं होतं, टेस्ट वर्ल्ड कप जिंकला होता, त्यावेळेला जे समोरचे जे कर्णधार होते, जो एक महत्वपूर्ण खेळाडू होता वेस्ट इंडिज मधील, तर त्यांना पराभूत कसं करायचं, त्यांना बाद कसं करायचं, याच्यासाठी जी परीक्षा आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे रिचर्ड्स हे सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. यासोबतच जसं आपण पुढे जातो तसे जवळपास जॅक कॅलिस आहेत, साऊथ आफ्रिकेचे खेळाडू. यासोबतच महत्वाचं नाव म्हणजे वसीम अक्रम, जे पाकिस्तानी क्रिकेटपटू आहेत, माजी क्रिकेटपटू आहेत, त्यांचा सुद्धा फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मुळामध्ये प्रत्येक संघातील खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यासोबतच मृत्यू मुरलीधरन यांचा सुद्धा फोटो या ठिकाणी आहे. मुरलीधरन हे खरं तर उत्कृष्ट आणि जगप्रसिद्ध असे फिरकीपटू होते, त्यांचा सुद्धा फोटो या ठिकाणी आहे. आणि यासोबतच असेल आपण पाहतोय टेनिसपटू यांचा सुद्धा फोटो आहे. त्यासोबतच जसे आपण पुढे पुढे येतोय तसतसे आपल्याला अनेक फोटो सुद्धा पाहायला मिळत आहेत. ग्लेन मॅग्राथ असतील, त्यानंतर टेनिसपटू आहेत, त्यानंतर बॅरी रिचर्ड्स असतील, त्यानंतर विजय अमृतराज असतील. त्यासोबतच आपण पाहतोय इथे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपण पाहतोय मिक्का सिंग यांचा सुद्धा फोटो आपल्याला पाहायला मिळते आणि रॉजर फेडरर असतील त्यांचा सुद्धा फोटो आहे, विलियम्स असतील त्यांचा सुद्धा फोटो आहे आणि नडाल त्यांचा सुद्धा या ठिकाणी फोटो आहे. तर अशा प्रकारचं बांधकाम आणि मुळामध्ये ज्या वेळेला या वस्तूमध्ये आपण एंट्री करतो म्हणजे प्रवेश करतो, त्या वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर जेव्हा आपण या वास्तूच्या वरच्या मजल्यावर येतो तेव्हा अशा प्रकारचे विविध फोटो हे लावलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीत हेरिटेज लुक आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे. मुळामध्ये ही जी वास्तू आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान ही ऐतिहासिक वास्तू आहे, त्याला ऐतिहासिक दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि यामध्येच आपण पाहायला गेलं तर या वास्तूला विशेष असं स्वरूप आलेलं आहे, नव्याने बांधकाम झालेलं आहे. आणि नव्याने बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये म्हणजे या वास्तूमध्ये आपण पाहतोय 2 मजली ही वास्तू पाहायला मिळत आहे, ज्याच्यामध्ये एलिव्हेटर हे नव्याने ऍड करण्यात आलेले आहेत, म्हणजे उद्वाहन लिफ्ट हे ऍड करण्यात आलेलं आहे. आणि पूर्णपणे ज्या वेळेला आपण पाहायला गेलं तर रंगाचं स्वरूप म्हणजे याला जो रंग देण्यात आलेला आहे बाहेरून असेल तो रंग सुद्धा आपण पाहिला, त्या रंग जो आहे ग्रीन कलर आहे. ग्रीन म्हणजे नक्कीच विम्बल्डनच्या धर्तीवरती हा रंग आपल्याला दिल्याचं पाहायला मिळत आहे. वरती विम्बल्डनच्या धर्तीवरती रंग पाहिल्यानंतर आता आपण पाहणार आहोत या एसपीजी जिमखानाच्या पहिल्या मजल्यावरती काय काय. जसं आपण खाली पाहिलं की मार्ग तिकडे मार्गिका दिलेली आहे की नेमकं कुठे काय काय असणार आहेत. आपल्यासोबत सुनील रमणिक सर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सुनीलजी, साधारणतः तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, आपण पाहतो या ठिकाणी आलेलो आहोत. सुनील सर, आपण आता पहिल्या मजल्यावरती आलेलो आहोत. मला जाणून घ्यायला आवडेल की पहिल्या मजल्यावरती आता काय काय असणार आहे, नवीन स्वरूपामध्ये ही वास्तू आहे, जाणून घ्यायला आवडेल की काय काय असणार आहे. आता आमचे खाली 3 डिपार्टमेंट होते, कार्ड होते, टेबल टेनिस होते, बिलियर्ड्स खाली होते. ते आता आम्ही 3ही डिपार्टमेंट आम्ही वर घेऊन आलो आहे. एक व्यवस्थित डिझाईन करून हा जे कार्ड रूम जे रिटायर्ड लोक खेळतात, पत्ते खेळतात, तर हे रिटायर्ड लोक पत्ते खेळतात, ते इथे येऊन बसतात रिटायरमेंट मध्ये आरामात. एक 60-70 वर्षाची लोक आहेत, ते लोक रिलॅक्स मध्ये पत्ते खेळतात. हा एक छोटा कार्ड रूम बनवलाय. बाजूला तुम्हाला टेबल टेनिस रूम, जिथे आज सचिन खेळला. सचिन एका काळी 25 वर्षा अगोदर इथे टेबल टेनिस खेळायला यायचा, तर त्याला खूप आठवणी आले म्हणून तो आज खेळला पण इथे टेबल टेनिस. हा टेबल टेनिस रूम त्यांच्यासाठी म्हणजे आपल्या मेंबर लोकांसाठी हाय टेक टेबल टेनिस रूम दिलेला आहे. इथे ती वास्तू अशी खाली होती, ती आम्ही वर आणली. आपण टेबल टेनिस पाहतो, जसं पुढे जातो त्यावेळेला आपल्याला इथे सुद्धा आपण पाहणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, काय सांगा. इथे हा जो बिलियर्ड रूम आहे, ऐतिहासिक बिलियर्ड रूम आहे. हा जो टेबल तुम्ही तो बघताय, हा टेबल 100 वर्ष जुना टेबल आहे. हा, इथे मायकल फेरेरा, गीत शेट्टी हे सगळे इथे मेंबर आहेत आणि इथे खेळायला येतात. हा, आणि वैशिष्ट्य म्हणजे आमचे जे बिलियर्ड सेक्रेटरी शेखर सुर्वे आहेत, हे मुंबई बिलियर्ड असोसिएशनचे पदाधिकारी पण आहेत. त्याच्यामुळे ते डिपार्टमेंट एकदम व्यवस्थित बघून म्हणजे ते चालवतात.
सर नक्कीच याआधी ज्येष्ठ असतील किंवा प्रसिद्ध असतील अशा खेळाडूंनी या वास्तूला त्यांची उपस्थिती दर्शवली आहे. आता नवे खेळाडू जन्माला येत आहेत, नवीन पिढी सुद्धा येत आहे. या एसपीजी जिमखान्यामधून त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन होतं? एसपीजी जिमखाना बघा, तुम्ही प्लेयर लोकांना तुम्हाला डिलिव्हर करायचं आहे भारताला, तुमच्या मुंबईला, तर तुम्हाला पहिलं फॅसिलिटीज द्यायला लागणार. हे पहिले फॅसिलिटीज आमच्याकडे जास्ती नव्हते, तरी आम्ही 27-28 क्रिकेटर दिले. आता बघू, आमचा फुल प्रयत्न असतात की मुंबईला आणि भारताला कसे क्रिकेटर्स द्यायचे, कसे बिलियर्ड प्लेयर द्यायचे, कसे टेबल टेनिस, म्हणून हे हायटेक बनवलंय. तुम्ही जर डिलिव्हर नाही केलं, फॅसिलिटीज नाही दिले, तर तुम्ही कसं देणार मला सांगा. म्हणून आम्ही हे चांगलं बनवलंय. म्हणजे मेंबर लोकांनी, आता काही जण मोठे लोक आहेत जे खेळलेले आहेत, ते येऊन प्रॅक्टिस पण करतात. आम्ही कोणाला अडवत नाही, इथे येऊ शकतात. एक गेस्ट फी मिनिमम असते, ते भरतात आणि ते खेळतात. स्पोर्ट्स साठी कधी नाहीये, हा स्पोर्ट्स जिमखाना आहे. याआधी साधारणतः पाहायला गेलं तर जिमखाना म्हटलं की नेहमी एसपीजी जिमखाना म्हणजे ती वास्तू डोळ्यासमोर येते. मात्र आता रेस्टॉरंट सोबतच खेळ सुद्धा इकडे पाहायला मिळणार आहे. विविध खेळाडू सुद्धा निर्मिती होणार आहे. आतापर्यंत क्रिकेटसाठी भारतीय संघामध्ये अनेक खेळाडू या एसपीजी जिमखानामधून गेलेले आहेत. अनेक पुढची पिढी सुद्धा नव्याने जाऊ हीच तुमची इच्छा सुद्धा आहे. मुळामध्ये एक जाणवलं की तुम्ही आजच्या या उद्घाटन सोहळ्याला, लोकार्पण सोहळ्याला सचिन तेंडुलकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना निमंत्रण दिलं होतं. त्यांची सुद्धा उपस्थिती होती. काय आठवण आहेत, काय सांगा? सचिनची खूप आठवण आहेत, खूप म्हणजे खूप. सचिन इथे याचा, सायकलवर यायचा, मावशीच्या घरी राहायचा इथे. तो सरांकडे यायचा, आचरेकर सरांकडे प्रॅक्टिसला. तो 12 महिने क्रिकेट खेळायचा. इव्हन पावसात रबर बॉलने खेळायचे शारदाश्रम मधनं. तो होता, विनोद कांबळे होता, प्रवीण आमरे होते, सगळ्या सचिनचे. म्हणून ते, आणि कसं आहे, क्रिकेट भारतरत्न क्रिकेट सचिन देव बोलायचं म्हणजे ते काय, म्हणजे बोलायला काय पुढे काय बोलत नाही. मेहनत करून त्यांनी खेळलेलं आहे आणि भारताला त्यांनी डिलिव्हर केलंय सगळं जे पाहिजे. ते वर्ल्ड कप दिलंय, सगळं काय दिलेलं आहे. त्या माणसाबद्दल बोलून आम्ही छोटे होऊ, म्हणून आम्हाला खूप आदर आहे की आमच्या जिमखान्याला. माझी एक इच्छा होती की सचिननी येऊन ही उद्घाटन करायचं आणि जगभर सगळ्यांकडे ते जायला पाहिजे. नक्कीच. तर आपण पाहिलं की नेमकं या पहिल्या मजल्यावरती काय काय ते सुद्धा पाहिलं. पुढे आपण जाणार आहोत. पुढे सुद्धा अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याची सुद्धा माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. एक वेगळा लुक पाहायला मिळत आहे. जसं आर्किटेक्चर सरांसोबत आम्ही बातचीत केलं, सडेकर सर यांनी सांगितलं की विम्बल्डनच्या धर्तीवरती इथे रंग सुद्धा वापर करण्यात आलेला आहे. एक वेगळा ब्रिटिशकालीन लुक आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय सांगा? बरोबर आहे. विम्बल्डन कसं आहे, विम्बल्डन कलर आज तुम्हाला मुंबईमध्ये जास्ती दिसणार नाही. या कलर कॉम्बिनेशन साठी खूप मेहनत घेतली आम्ही सगळीकडे. म्हणजे ते वेबसाईटवर जाऊन, इंटरनेटवर जाऊन कलर कुठला द्यायचा, या कलर कॉम्बिनेशन मध्ये सडेकर जे आमचे डिझाईन आर्किटेक्ट आहे त्यांनी पण खूप मेहनत केली. रासाहेबांशी डिस्कस केलं आणि खूप मेंबर आहेत आमचे, त्यांच्याचे जे आर्किटेक्ट फील्ड मध्ये आहेत, त्यांनी सांगितलं विम्बल्डन कलरच तुम्हाला सुरेख. एक चेंज दाखवायचं होतं शिवाजी पार्क मध्ये. सगळीकडे सगळे कलर लावतात. ऐतिहासिक आहे, ऐतिहासिक म्हणून आम्ही तो कलर दिला. विम्बल्डन ग्रीन म्हणजे काय बोलतात, ते फक्त विम्बल्डनलाच वापरतात असं नाही. आम्ही शिवाजी पार्क जिमखाना पण विम्बल्डन कलर वापरलेला आहे. या ठिकाणी एक वेगळं पाहायला मिळत आहे. सगळ्यांचे मॅरीकॉम असतील, सगळ्यांचे फोटो इकडे पाहायला मिळत आहेत. नव्या पिढीला आदर्श निर्माण करण्यासाठी हा एक प्रयत्न पाहायला मिळत आहे. साधारणतः ज्या वेळेला आपण एंट्री करतो या एसपीजी जिमखान्यामध्ये, पायऱ्या चढतानाच अशी फोटो आहेत. जवळपास मोठे विविध फोटो, जुने आठवणी, जुने खेळाडू सुद्धा आहेत. नवीन खेळाडूंना आदर्श निर्माण होण्यासाठीचा प्रयत्न काय सांगा? नवीन कॉमेडी तुम्हाला एकच बोललो ना, तुम्ही जेवढ्या चांगल्या फॅसिलिटीज देणार नवीन खिलाडी. आज तुम्ही बघतायत भारतामध्ये क्रिकेट इज लाईक अ रिलिजन. क्रिकेट एवढं डिवोटेड आहे. काल पण तो अभिषेक वर्मा कशी बॅटिंग केली त्यांनी, हे नवीन प्रोडक्ट आहे. आमचे श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, हे सगळे आमचे प्लेयर आहेत. नवीन पिढीचे मी बोलताय. त्यांना दोघंही आमच्या अकॅडमीमध्ये होते. आणि आता तो तुषार देशपांडे पेस बॉलर आहे, तो पण आमचा अकॅडमीचा शिवाजी पार्क जिमखानाचा प्लेअर. हे सगळे आम्ही प्रोड्यूस केलेले आहेत. तुम्ही फॅसिलिटी द्या चांगले. मी म्हणून स्टेट गव्हर्नमेंटला पण सांगतो, क्लब सुद्धा तुम्ही चांगले फॅसिलिटी द्यायला परमिशन द्या. म्हणजे आम्ही सगळं काय देऊ शकतो. ग्राउंडच्या बाजूला जो क्लब असतो खूप प्लस पॉईंट असतो. इंटिरियर मध्ये नाही, ग्राउंड असलं पाहिजे. आमच्याकडे स्वतः प्रॅक्टिसची विकेट आहे. त्यासाठी आमची अकॅडमी आहे. आणि अकॅडमी अशी आहे की आम्ही फ्री शिकवतो. अकॅडमीमध्ये 1 रुपया घेत नाही. बाकीचे अकॅडमी चार्जेस करतात, मी नावं नाही घेत. पण आमचा शिवाजी पार्क जिमखाना आहे, एक मूल्य जिमखाना आहे जिथे आम्ही फ्री शिकवतो आणि कोचेस करतात त्यांना आम्ही सॅलरी देतो. हे आमचं म्हणजे हे आहे. म्हणून त्याच्यामध्ये सिलेक्शन होते. आमचे प्रवीण आमरे आहेत, ते आमचे क्रिकेट सेक्रेटरी प्रशांत सावंत आहेत, ते सगळे सिलेक्शनची प्रोसेस करतात. आमच्याकडे रणजी ट्रॉफी प्लेअर आहेत, ते लोक येतात. श्रेयस कानोलकर आहे, जय दुरी आहेत, खूप क्रिकेटर येतात. त्यांना सांगितलं तर ते ऑनररी करून सिलेक्शन करतात आणि मग त्याचे ट्रेनिंग करतो. सर
यामध्ये एक सुद्धा महत्व आहे, ज्या प्रकारे तुम्ही आता सांगितलं की नव्या पिढीला क्लब्स असतील किंवा ज्या प्रकारे सुविधा जर आपण चांगल्या उपलब्ध करून दिल्या तर निश्चित खेळाडू मोठ्या प्रमाणात तयार होतात. सध्या पाहायला गेलं तर एक ज्याचा सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा उल्लेख केलेला आहे आणि जे अत्यंत महत्वाचं होतं ते म्हणजे महिलांसाठीचं चेंजिंग रूम हे सुद्धा तुम्ही निर्माण केलेलं आहे. मुळामध्ये चेंजिंग रूम कडे आपण येणारच आहोत, पण आता इथे आलोय तर या रंगाची खासियत आम्हाला जाणून घ्यायची. तुम्ही म्हटलं विम्बल्डन, पण ज्या वेळेला डोळ्यासमोर आलं, ज्या वेळेला ठरलं की या एसपीजी जिमखान्यासाठी रंगाची निवड करायची ती विम्बल्डनच्या धर्तीवरती, काय तो माहोल होता? काय सांगाल? आमच्याकडे पण 2 टेनिस कोर्ट आहे. आम्ही क्रिकेटला तर महत्व देतो, बाकी सगळ्या क्लबला पण आपण टेनिसला पण एक महत्व देणं म्हणजे विम्बल्डन मध्ये काय कलर लावलाय, त्याचं कसं दिसेल. आम्ही 2-3 ठिकाणी लावून बघितले. 2 कोर्ट आहेत, क्रिकेट एक कोर्ट आहे आणि इकडे टेनिस कोर्ट आहेत. आमचे शरद कन्नमवार वगैरे होते, ते सगळे इंडियाला रिप्रेझेंट केले आहे. महादेवकर होते, ते विम्बल्डनला अंपायर होते, बॉब महादेवकर म्हणून. तर ही लेगेसी पण आम्हाला जरा स्पोर्ट्सला हे करायचं आहे. तर कलर डझंट डिपेंड, आम्हाला आवडला कलर आम्ही लावला, बरोबर आहे ना. स्पोर्ट्स रिलेटेड आहे, विम्बल्डनला वापरला तो स्पोर्ट्स रिलेटेड आहे. पण एक ऐतिहासिक वास्तू म्हणजे आपण परदेशात जातो त्यावेळेला तिकडे जुन्या आठवणी पाहायला मिळतात. मग तिकडचं आर्किटेक्चर असेल, तिकडच्या इमारती असतील, त्याच्यामध्ये एक वेगळा तो इतिहास पाहायला मिळतो, जुन्या आठवणीचा पाहायला मिळतो. त्यामुळे निश्चितच ज्या वेळेला या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या बाजूने ज्या वेळेला कोणताही व्यक्ती जाईल, याला हे ज्ञात आहे एसपीजी जिमखाना अट्रॅक्शन असणार आहे, काय सांगा? ते अट्रॅक्शन मुळेच तर विम्बल्डन कलर लावला आम्ही. ते अट्रॅक्शन मुळेच लावलाय, म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की हा जिमखाना एवढा जुना आहे. 12 वर्ष झाली या शिवाजी पार्क जिमखानाला. अट्रॅक्शन असलंच पाहिजे. आजकाल खूप क्लब बनले आहेत, तुम्ही बघा मोठे मोठे क्लब आहेत, सगळीकडे मोठी वास्तू आहे, पण असा कलर तुम्हाला दिसणार नाही. कोणाचाही काय असून दे, पण आम्हाला हा कलर खूपच आवडलाय आणि 100 पैकी मार्क आम्ही देतो आमच्या आर्किटेक्ट सुनील सडेकरांना. त्यांनी तो चांगला हे गेला आणि तो कलर लावून दिला. तर साहेबांनी पण आम्हाला खूप मदत केली आहे, राज साहेबांनी. त्याच्यामुळे आम्हाला ही वास्तू असं युनिक वाटलं पाहिजे, युनिक वाटून लोकांनी बघितलं पाहिजे. आता बघा कसे मेंबर येतात बघायला, खूप जण आहेत. आम्ही कोणाला नाही जाणार, व्हिजिटर्स कॅन व्हिजिट आम्ही जे काय केलंय. या ठिकाणी एक व्ह्यू सुद्धा पाहायला मिळत आहे. समोरच हे आपण छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान पाहत आहोत आणि या मैदानामधूनच जे तुम्ही उल्लेख केला, याच मैदानामध्ये प्रॅक्टिस करून आज अनेक खेळाडू भारतीय संघामध्ये खेळतात. मग टेनिस कोर्ट मधून असू दे, विविध खेळाडूतून असू दे, मुळामध्ये क्रिकेटमधून असू दे, यामध्ये एक आजच्या क्षणाला कोणाची आठवण सर्वाधिक तुम्ही मिस कोणाची आठवण सर्वाधिक वाटते तुम्हाला? मला तुम्ही खरं सांगू, मनापेक्षा मला रमाकांत आचरेकर सर आणि माझे जे गुरु होते आणि अण्णा वैद्य ते पण माझे गुरु होते. जे त्यावेळी जे कोचिंग करायचे ते डिफरंट कोचिंग होतं साहेब. आता ती कोचिंग आम्ही बघू शकत नाही. आता ठीक आहे, फॅसिलिटीज वगैरे वाढलेले आहेत. या 2 आणि अण्णा वैद्य पण आमचे मेंबर होते, आचरेकर सर पण आमचे मेंबर होते. जेवढ्या आचरेकर सरांनी आणि अण्णा वैद्यांनी क्रिकेटच दिली आहे आतापर्यंत वर्ल्ड मध्ये कोणीच काही दिलं नाही. हे तुम्हाला मी लिहून कोणालाही विचारा ही गोष्ट. आचरेकर सरांनी जेवढे क्रिकेटर दिले आणि अण्णा वैद्यांनी पण जेवढे क्रिकेटर दिले, म्हणजे अख्ख्या वर्ल्ड मध्ये कोणी क्रिकेटर दिले नसणार. मग त्यांच्या आठवणीसाठी पण आम्ही एक म्हणजे आचरेकर सरांचं स्मारक पण आम्ही तिथे बनवलेलं आहे त्या बाजूला. त्याच्यामध्ये पण सचिन येऊन गेलेला. पण हे सगळं बघा, आजच्या पिढीमध्ये आज वर्ल्ड इज फास्ट, क्रिकेट इज फास्ट. म्हणजे तुम्ही युट्यूबवर पाठवा, ह्याला पाठवा, त्याला पाठवा, पण ज्या माणसांनी जे केलेलं आहे, क्रिकेटसाठी डिवोशन केलेलं आहे, त्यांना कधीही विसरायचं नाही. विसरू नका. तुमची बॅट, तुमची बॅग ही तुमचं म्हणजे दैवत आहे. त्यांना तुम्ही एकदम जपून वापरून रिस्पेक्ट देऊन खेळा, तरच तुम्ही पुढे जाणार. याच रंगाची सध्या या नव्या जिमखानाच्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवरती चर्चा सुरू आहे, म्हणजे हा रंग का निवडला. तर नक्कीच विम्बल्डनच्या धर्तीवरती या रंगाचं निवड करण्यात आलेली आहे. मुळामध्ये ज्यांनी आर्किटेक्चर केलेलं आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की नेमकं कशा प्रकारे एक ब्रिटिश रूप जो आहे तो देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितच ज्या वेळेला आपण या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातून जाणार त्यावेळेला आपल्याला या नव्या आणि साधारणतः या नव्या जिमखानाचा लुक हा ब्रिटिशकालीन ऐतिहासिक लुक आपल्याला पाहायला मिळणार. मुळामध्ये याच्यातील फोटो, या ठिकाणी जे फोटो लावण्यात आलेले आहेत तर निश्चितच ज्या जुने क्रिकेटपटू होते, ज्या जुन्या क्रिकेटचे सामने होते किंवा जे असे सामने घडले होते जे भारत विरुद्ध इतर टीम असतील, इतर संघ असतील, त्यांच्यामध्ये खेळत असताना भारताची लढाई याची निश्चितच आठवण करून देईल असे ते क्षण या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. विविध फोटोग्राफ्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या फोटोंना अनेक आठवणी आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा उजाळा जो तो या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा प्रकारचं हे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातील एसपीजी हा जिमखाना जो आहे तो आपण त्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. तर कशा प्रकारे आहे संपूर्ण आर्किटेक्चर, कशा प्रकारे बांधकाम करण्यात आलेलं आहे, या सगळ्याची माहिती आपण जाणून घेतलेली आहे.
या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.